नृत्याच्या मुद्द्यामार्फत एक महत्त्वाच्या विषयावर सरकारचं लक्ष वेधू इच्छिते की अध्यक्ष महोदय, मुंबई शहरात पाण्याचे वाटप लोकसंख्येच्या आधारावर करणे आवश्यक असताना मुंबई सिटी व मुंबई उपनगर ह्याच्यामध्ये पाणी पुरवठा जो होतोय त्यामध्ये उपनगराकडे दुर्लक्ष केलं जात आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईकरांना दररोज 4,500 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना मुंबई शहरात दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करत आहेत। अध्यक्ष महोदय, माझं मतदारसंघ दहिसर हा मुंबईच्या शेवटच्या टोकाचा मतदारसंघ असून माझ्या मतदारसंघामध्ये टनेल आणि रिझर्व्हायरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे। अध्यक्ष महोदय, टनेलने पाणी पुरवठा करत असताना त्याचं प्रेशर हे 55 पाऊंड असायला पाहिजे, पण टनेलचं प्रेशर हे 45 असल्यामुळे माझ्या दहिसरमध्ये होत असलेला पाणी पुरवठा हा कमी दाबाने होत आहे आणि त्यामुळे प्रेशरने लोकांना पाणी मिळत नाही आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात असलेल्या LIC कॉलनी असेल, IC कॉलनी असेल, NL कॉम्प्लेक्स असेल, त्याचप्रमाणे आमच्या म्हात्रेवाडी असेल किंवा जयवंत सावंत रोड असेल, पूर्वेला आमचं रतननगर असेल, आंबावाडी असेल, ह्या सर्व ठिकाणी कमी दाबाचं पाणी मिळतं आणि लोकांना पाण्याचे हाल होत आहेत। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेला मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये जवळजवळ 790 दशलक्ष पाण्याची कमतरता कमी असल्याचं, वाया जात असल्याचं मुंबई प्रशासनाने कबूल केलंय। अध्यक्ष महोदय, एका बाजूला पाणी मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला टँकरने सोसायट्यांना एक टँकरला 4,000 रुपये द्यावे लागत आहेत आणि ह्या 4,000 रुपयामुळे एकेका सोसायटीला 4 टँकर 5 टँकर पाणी पुरवावं लागतो। जर पाणी मिळत नाही मग टँकर कुठल्या नळ जोडणीतून पाणी आणतायत? आणि त्याचप्रमाणे जर ते मुंबई महानगरपालिकेचं पाणी नसेल तर बोरिंगचं पाणी जर सोसायट्यांना ते पुरवठा करत असतील तर त्या लोकांच्या आरोग्याशी हे टँकरवाले खेळतायत असं मला वाटतं। त्यामुळे मी अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत सरकारचं लक्ष वेधू इच्छितं की दहिसर भागामध्ये होणारा पाणी पुरवठा जे 55 आम्हाला पाऊंड प्रेशर आहे ते कमीत कमी 50 ते 52 पाऊंड प्रेशर मिळावं, जेणेकरून आमच्या भागातील लोकांना पाणी पुरवठा मिळेल।